नमस्कार. राजसत्तामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अर्थातच आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहे. एक सहकार क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेली आहे. अर्थात याचं नाव असं आहे की श्री संतसेना नाभिक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन यांनी 33 वर्षापूर्वी या संस्थेचं जबाबदारी घेतली आणि आज संस्था नावारूपाला आणून ठेवलेली आहे. त्यांचा नुकताच वाढदिवस झाला आणि संस्थेचा वर्धापन देखील संपन्न झाला. या दुग्ध शर्करा योगाच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. महादेवरावजी चव्हाण, नमस्ते. आपलं स्वागत. तुम्हाला वाढदिवसानिमित्त आणि वर्धापन दिनानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. राजसत्तांच्या या चर्चाक्षेत्रामध्ये आपण बोलत असताना मला एक असं विचारायचं की 33 वर्षापूर्वी ही जी श्री संतसेना नाभिक सहकारी पतसंस्था स्थापन झाली, समाजातील काही नेतृत्व करणारे लोक एकत्र येऊन संस्थेची उभारणी केली आणि 2-4 वर्षानंतर या संस्थेची जबाबदारी तुम्ही स्वीकारली. 33 वर्षापूर्वी सहकार क्षेत्रामध्ये कोकणात जे होतं ते सहकार रुजलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये संस्थेची जबाबदारी घेणं, तिचा इथपर्यंत प्रवास वाटचाल करणं, त्यावेळी नक्की आपली भावना काय होते, काय थोडक्यात काय सांगाल? एक कोकणामध्ये सहकार वाढावं हाच एक उद्देश आणि आमची संस्था 1793 स्थापन झाली. त्यानंतर एक 3 वर्ष ची मंडळी आमच्याबरोबर होती काम करणारी. मी त्यावेळेपासून सभासद आहेच, पण आमचे चुलते कार्यदर्शी केशवशंकर चव्हाण आणि आमचे सासरे नाना पवार, कॅप्टन पवार अशी बरीचशी मंडळी जुनी जाणती आमची त्यावेळची त्या संस्था स्थापन झाली त्यावेळेपासूनची असणारे सगळे. हे 3 वर्षानंतर त्यांनी पाहिलं की हे संस्थेचं काही कामकाज बरोबर चालत नाही. आपण हे केले खरं, पण समाजातली काही लोक त्यात सहभाग होत नाहीत किंवा करत नाहीत. तर काय करावं? मग ते आमचे चुलते म्हटले, महादेव तू जरा थोडंसं लक्ष दिलं बरं होईल जरा. कारण त्या सभागृहामध्ये मीच होतो तरुणमध्ये त्यावेळी. तर ते म्हटले बघ जरा लक्ष टाक जरा, म्हणून थोडे दिवस बघूया म्हटलो. आम्ही तेव्हा छोटेखानी एक रूम होती, त्या रूम मध्ये एक टेबल लावून छोटा बसलेलो होतो आणि असं करता करता तिथून एक विचार केला की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपण सगळ्या याच्यामध्ये फिरतो, त्यामधून आपला सुद्धा संतसेना नाव हे टिकवण्यासाठी काहीतरी आपल्याला धडपडायला पाहिजे. मग आम्ही माझी स्वतःची गाडी असल्यामुळे मी त्या गाडीतून सगळ्यांना घेऊन फिरत होतो. वाडीवाडीत, गावागावात, त्या खेड तालुक्यामध्ये सगळ्या भागात सभासद गोळा करत होतो. मी असं करता करता सगळं व्यवस्थित सुरळीत कसं होईल हे बघत होतो. त्यावेळेचे जे सचिव होते त्यांनी थोडंसं कामात थोडंसं हे होतं म्हणून त्यांना गोड बोलून बाजूला केलं आणि मला असे 2 खंदे भेटले की संदीप तांबे आणि राजेंद्र मोरे. हे मला टर्निंग पॉईंटला दोघेजण भेटले आणि त्या माध्यमामुळे मी ही घोडदौड चांगल्या प्रकारे करू लागले. कारण ते माझ्या ह्याच्या वयाच्या ह्याच्या जवळपास असल्यामुळं ते मला साध्य झालं आणि तिथपासून जी आम्ही भिंगरी लावली ती सगळ्या तालुक्यात करता करता संपूर्ण जिल्ह्याभरात बऱ्याचशा मंडळींना भीतीसाठी घेऊन डिपॉझिट ठेवणे. कारण डिपॉझिट असेल आपल्याला तरच आपल्याला कोणातरी कर्ज देता येईल. बरोबर. आणि कर्ज दिलं तर त्या माणसाची गैरसोय असेल ती दूर होते आणि त्या लोकांना पण समाधान होतं की आपल्याला लोन लगेच मिळालं. अशा स्वरूपाने कारण आपण त्या परिस्थितीने गेलेलो आहोत त्यामुळे त्याची जाणीव होती आपल्याला. कारण मी ज्या वेळेला 84ला माझं दुकान जळलं त्यावेळेला मला लोन घ्यायचं कसं ही भीती वाटत होती. पण त्यावेळेला मी चिपळूण अर्बन सारख्या बँकेकडे अर्बन बँकेकडनं मी त्यावेळेला मला लोन आमचे बंधू रेडीच आता वारले हयात नाहीत, परवा मी ते संजय रेड्डी ते माझे गुरु आहेत. कारण त्यांनी सहकार क्षेत्राचं कामकाज कसं केलंय सगळं चिपळूण अर्बनचं पण किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पण ते चांगल्या प्रकारे कसं केलं ती आज आपण बघतो. अर्बन बँकेची इमारत असली तर त्यांच्या माध्यमातून मला बरंच शिकायला मिळालं त्यातून. आणि त्या ह्याच्यामध्ये ही आपली संस्था कुठेही नाही, त्यावरती कुठेतरी नावारूपाला आपल्या यासाठी हे करायला पाहिजे म्हणून ते धडपडत होतो. आणि त्याला हे जोडीला मला संदीप तांबे आणि राजू मोरे भेटल्यामुळं आम्ही वाटचाल सुरू केली. आम्ही अपेक्षा धरली नव्हती कुठलीच, कारण आपल्या त्यातून काही मिळालं हे आमचा उद्देशच नव्हता. आमचा उद्देश एक होता की संतसेना नाव हे आपलं टिकायला पाहिजे आणि समाजात आपलं नाव राहायला पाहिजे. कारण आज आपण सगळ्या क्षेत्रात वावरतो त्यामुळे आपलं नाव खराब आपल्याला करायचं नाही आणि त्या उद्देशाने आम्ही हे प्रामाणिकपणे काम करत आलो. त्याचं फळ आज आम्हाला मिळते असं मला वाटतंय. कारण आज जी 379 रुपये आणि 60,000 रुपये लोकांची देणी अशा स्वरूपाचं होतं, ती संस्था आज आम्ही 379 बॅलन्स, शिल्लक बॅलन्स आणि
60,000 रुपये लोकांची देणी होती. कारण डिपाईट केलेलं द्यायलाच पाहिजे ना. बरं. ते 3 वर्ष होऊन गेली होती, पण 5 वर्ष त्याला द्यायला लागणार. मग त्या पैशाची तयारी. मग डिपाईट ह्या मित्राकडनं, त्या डॉक्टरकडनं, त्या ह्याच्याकडून असे मित्र भेटले, त्यांच्याकडनं डिपाईट घेऊन त्या लोकांचं पूर्ण केलं. म्हणजे तक्रार होऊ नये काय म्हणून. आणि त्यानंतर सुरुवात केलेली, मग ते डिपाईट वाढत गेलं. लोकांची समज वाढत गेली. लोकं जमायला लागली आपल्याला. कर्जदार सुद्धा भेटायला लागले. ते सुद्धा कर्जदार म्हणायला लागले, की बाकी ढेऱ्यांची कर्ज फेड होऊ शकत नाही आमची, पण तुमच्या इकडनं फेड होतात. त्याला कारण एकच होतं, की आम्ही लोकांच्याकडून व्याजाला व्याज नाही घेतलेलं. आम्ही त्यांनी जर डिपॉझिटमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये जर जास्त रक्कम भरली, तर ती आम्ही डायरेक्ट मुद्दलमध्ये कट करतो. हे त्यामुळे आमचे संवाद चांगले झाले जनतेशी आणि लोकांना समजायला लागले, की बुवा ही संस्था चांगली आहे. आपला लोकांच्या हिताचं काम करते. त्यामुळे त्यांनी सहकार्य आतापर्यंत दिलं आम्हाला. माझ्याकडे नागपूर, सातारा, पुणे, सांगली या भागातील अजूनही डिपॉझिटर आहेत. त्यांचे दर महिन्याला 5 तारखेला व्याजासहित पैसे तिकडे जातात. त्यातून त्यांचं कुटुंब जातं. कारण सर्वाधिक जास्त व्याज आपण देतो. कारण आम्ही संस्था नुसती नफ्यात असं आणून उपयोग नाही. त्या नफ्याबरोबर आपल्या जनतेचं, सभासदांचं हित पाहणं. त्या हिताचं आम्ही बघितलं. म्हणून त्यांच्या डिपॉझिटला आम्ही जास्तीत जास्त जसं व्याज देता ते बघितलं. कारण आम्ही आमचा व्याज दर सुद्धा 14% कर्जवाल्यांनी ठेवलेलं आहे. त्यात 3-4% मध्येच आम्ही आमचं व्यवस्थापन ठरवलं. कर्मचारी त्यांचं सगळा पेमेंट, त्यांचा खर्च असं सगळं हे करण्यासाठी फक्त ठेवलेलं आहे. पण जास्तीत जास्त जनतेला कसं होईल, त्यांनी ज्या आपल्या विश्वासात ठेवलेले पैसे आहेत, त्याचं आपण संगोपन कसं करू, हाच एकमेव उद्देश ठेवून आपण आजपर्यंतची वाटचाल केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, की माझ्या या सर्व सहकाऱ्यांनी किंवा माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे माझ्याबरोबर संचालक होते त्या सगळ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे साथ दिली. मी कुठलाही निर्णय घेतला, की त्याला ते सहकार्य चांगल्या प्रकारे करतात. संदीप तांबे सीओ जो आहे, तो आज आम्हाला संस्थेला सुद्धा कोकण रत्न पुरस्कार मिळाला गेल्या वर्षी. हे करण्याचा उद्देश, की त्याचं एक काम, संदीपचा संपूर्ण अधिकारी वर्गाशी चांगले संबंध. हे जसं आपण पेरतो तसं उगवतो, त्या पद्धतीने आपल्याला आतापर्यंत DDR भेटले. आता सोपान शिंदे डॉक्टर साहेब भेटले. त्याच्यावर आमचे शिंदे साहेब होते. तिकडे मोरे साहेब होते. त्या माने मॅडम होत्या. दुसरे आकाडे साहेब आहेत. हे बरेचसे हे सरकारी कर्मचारी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याशी सहयोग होते. तेव्हा त्यांच्या माध्यमामुळे नवीन-नवीन काही आपल्याला मिळालं शिकायला. आम्ही फेडरेशनमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आम्हाला फेडरेशनच्या सहकार्यामुळे सुद्धा काही गोष्टी चांगल्या भेटल्या. आणि याचा फायदा घेत सहकार संस्थांमध्ये सहकार कसं वाढायचं, हा उद्देश ठेवून आम्ही चांगलं केलं, की स्वतःचा स्वार्थ न घेता समाजासाठी आणि समाजाच्या हितासाठी काम करायचं. हाच एकमेव उद्देश. आणि संतसेना नाव हे आमचं राहायला पाहिजे. हाच एकमेव उद्देश. म्हणून आम्ही या घोडदौडमध्ये सगळ्यांना घेऊन आम्ही आतापर्यंत काम केलं आणि त्याचंच फळ हे आता चांगल्या प्रकारे येत लागलं. आज जवळ-जवळ 1020 कोटीचं आम्ही टर्नओव्हर करू शकतो. 74 कोटी रुपये आम्ही डिपॉझिट जमवू शकतो. तर भविष्यात पुढं होतंय म्हणून आम्ही कार्यक्षेत्र आमचं वाढवून घेण्यासाठी प्रयत्न केला. त्याच्यावर आम्हाला यश मिळालं. कारण अधिकारी लोकं सगळे वरपर्यंत, कमिशनरपर्यंतचे, आयुक्तापर्यंतचे आम्हाला सगळे सहकार्य चांगलं केलं. त्यामुळे आम्हाला राज्यस्तरीय ह्या आताच 6 महिन्यापूर्वी ही आली, परवानगी मिळाली. त्यामुळे आम्ही बाकी ठिकाणी जायचा विचार केलेला. म्हणूनच आम्ही काही उद्दिष्ट ठेवली आणि तोच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता हा 33वा काल वर्धापन दिन साजरा केला. तो पतसंस्थेमध्ये केला आणि त्यातून आमच्या सामाजिक माध्यमातून मी, माझं पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील माझे सगळे समाज बांधव आज मी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र लेवलला काम करतो. त्यामुळे त्या संबंधामुळे त्या सगळ्यांशी इंट्रोड्यूस केलं, की जेणेकरून त्या भविष्यात जर तुमच्या जिल्ह्यात मी आलो, तर काय सहकार्य कराल. कारण कुठेतरी बेस व्यवस्थित असेल तर आपल्याला काम करता येतं. आणि हा उद्देश ठेवून ते सुद्धा चांगले. आता काल लोकांनी सगळ्यांनी सांगितलं, की आपल्याकडचे महापौर आहेत, आपल्याकडं सभापती आहेत, आपल्या समाजाचे नगरसेवक आहेत, सगळे आहेत. त्यांच्याकडनं आपण ते त्या पद्धतीने भेटून त्यांना इन्व्हॉल्व करून सभा करून आपण डिपाईट जमा करू. सदस्य करून घेऊया आणि तुम्ही कधीही या, केव्हाही शाखा काढायचा प्रयत्न करा. तिथे आपण सहकार्य करू. एवढ्यापर्यंत विश्वास मिळाला आणि हाच उद्दिष्टाने विश्वास माझ्या कालच्या 69व्या वाढदिवसाने जो मला मिळाल्यामुळं मला फार आनंद होतोय, की मी कुठेतरी सामाजिक माध्यमातून सहकार क्षेत्रात सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतोय असं वाटतंय. आणि ही वाटचाल पुढे अशीच चालू राहावी. कारण या ठिकाणी काही मी कायमचं स्वरूप राहू शकत नाही. उद्या भविष्यात पुढच्या याला दुसरंही कोणतरी येऊ शकतो. तर त्यानेही चांगल्या प्रकारे चालावं यासाठी आम्ही नवीन पिढी पण तयार केलेली आहे. या संचालकामधून, की जेणेकरून हे अविरत काम फक्त या श्री संतसेना नागरिक संस्था
हे नाव टिकवण्यासाठी हे करायचं आहे. आणि भविष्यात मी आहे, पण तोपर्यंत मला 25 शाखा करायची आहेत. आणि हे उद्दिष्ट आता मी काल बोलून दाखवलं तिथं. आणि त्याची कारवाई ह्या 2-4 दिवसात आमची सुरू होईल. कारण मी जागा पाहणे, सभासद, आमचे समाज बांधव पहिले जमवणे आणि मग नंतर सगळे इतर हळू-हळू. कारण बराचसा विषय आमचा प्रचाराच्या माध्यमातून आमच्या समाजातून होतो. त्यामुळे आमचा प्रत्येक सलून व्यवसायवाला हा आमच्या संस्थेची प्रसारमाध्यम आपोआपच करतो. त्यामुळं मी आमचं पहिलं हे उद्दिष्ट ठेवलं आणि अशा प्रकारे आपल्याला संस्था वाढवून चांगल्या प्रकारे करते. आम्ही गेली 30 वर्षात या संस्थेला वाटचाल करताना ऑडिट वर्ग कायमपणे टिकून ठेवलेला आहे. कारण यामध्ये कोणतेही आम्ही आम्ही आता सुद्धा बघा, आता मार्चला लोकं झाली की ऑडिट करायला निवांत मे, जूनला काढतात. आम्ही ते नाही केलं. आम्ही आता एप्रिलला, आता उद्या परवापासून आमच्याकडे ऑडिट सुरू होईल. एकच मिनिट, ऑडिट अ वर्ग जो आहे तो सलग 30 वर्ष 30 वर्ष झाली. पहिली एक 5-6 वर्ष आम्हाला मिळाला होता. बरं. आणि ला जायला काय करायला पाहिजे? तर आपलं काम करायला पाहिजे. म्हणून त्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त काम कसं होईल म्हणून आम्ही ग्रामीण भागात जास्त फिरलो. कारण ग्रामीण भागात आता रिटायरमेंट झालेली लोक आहेत. त्यांना सहकार्य केलं, त्यांना ठेवी घेतल्या त्यांच्याकडनं किंवा त्यांना पेन्शन टाईप त्यांची घरी पोच केली. तर ही सेवा आम्ही घरातून अशी दिलेली. त्यामुळं ग्रामीण भागासारखी धामणं असेल, चाकव असेल, मंडणगड असेल, आमची ही खिरडी शाखा, अशा शाखा आम्ही सुरुवात केली. कारण यामध्ये आम्हाला फायदा एवढा झाला, की आम्ही औपचारिक अनऑफिशियल तिकडे जाऊन पैसे जमा करायचे. त्या भागात जेव्हा शाखा सुरू व्हायची अगोदर आणि त्या खेळला आम्ही जमा करायचो त्या भागात. तेव्हा मिलिटरीवाले, रिटायरमेंटवाले अशी मासिक ठेव, वार्षिक ठेव अशी ठेवायची, ते डिपॉझिट ठेवले. त्यामुळे शाखा त्या ठिकाणी काढल्यामुळे काय जातात, त्या लोकांनाही बरं झालं आणि आम्हालाही सुटसुटीत काम करायला बरं झालं. विस्तारीकरण म्हणून त्याचाच फायदा घेत होता पुढं. हे आता चाललंय, हे व्यवस्थित चाललंय, ते अजूनही पुढं चालावं चांगल्या प्रकारे. पुन्हा मुद्द्यावर येतो की तुम्ही जसं म्हणत होतात की मार्च मध्ये झालं की ऑडिट करण्यासाठी हो. काही म्हणजे आपण लगेच एप्रिल मध्ये बघू. त्या विषयाने अनुषंगाने तुमची पुढे माहिती. हां. तर आम्ही हे करण्यासाठी आपला कारभार स्वच्छ आहे आणि आमचं ऑडिट 6 महिन्याला पण होतं. परत दर महिन्याला मी अशी सिस्टम केली आहे, की दर महिन्यालाही आमचं डिपार्टमेंटची ऑडिट होतं. ओके. आणि त्याशिवाय डिपार्टमेंटचे जे मेन हेड ऑफिस असतो, त्या हेड ऑफिसमध्ये आम्ही 2 मेंबर असे आहेत आमची व्यवस्थापक, की त्यांना शाखा ह्या दिलेल्या आहेत वाटून. ह्या शाखेचं महिन्यात तुम्ही ऑडिट करायचं, तुम्ही देखरेख करायची. म्हणजे सगळे संचालक करतील असं नाही. सगळे संचालक आहेत. इथं पालक संचालक पण इथं आहे. प्रत्येक शाखेला पालक संचालक पण दिले, की जेणेकरून माझ्यावर वैयक्तिक भार नाही. पण मी सांगितलं, की ते सगळेजण जाऊ लागलो. म्हणजे कसं सगळ्या काम करण्याची पद्धत एक चांगल्या प्रकारे होती ती आणि देवाणघेवाण होती सगळ्या विषयाची. आणि कोण काय करतो, काय करतो हे सगळं मिळतं. बऱ्याच ठिकाणी ज्या बाकी वावटळे येतात त्या आपलं ते काही करायचं नाही. आपलं आपलं काम करून घ्यायचं. जे आहे ते चांगल्या प्रकारे आपण कसं होईल ते बघायचं. वाढेल कसं ते बघायचं. आणि या अनुषंगाने आम्ही दर महिन्याला आमच्या डिपार्टमेंटची पण ऑडिट करतो, हे करतो. त्यामुळे आम्हाला ऑडिटचा काही त्रास वाटत नाही. जेणेकरून आम्हाला ऑडिट वर्ग हे मिळणारच योग्य. कारण आमचं ज्या प्रश्न दिलेले असतात, जे मार्क दिलेले असतात, त्या मार्कामध्ये आम्ही बसण्याचा प्रयत्न सगळं करतो. म्हणून आम्ही काही वेळेला कटू भूमिका पण घेतो. वसुली थोडी नाही झाली, आम्ही त्यावेळेला कर्ज द्यायचं थांबवतो जरा आणि मग त्या लोकांना सांगतो, की जरा 1 महिन्यावर थांबा, की कर्ज दिलं तर ते पहिली वसुली अजून जमायची आहे. असं करून आम्ही ते वाढवण्याचा प्रयत्न करतो तिला. आणि जास्तीत जास्त संस्थेचं नाव कसं राहील आणि आपल्या जिल्ह्यात सहकार कसं रुजेल चांगल्या प्रकारे हे करतो. कारण मी जेव्हा संजय रेड्डी स्कॉलरशिपचे आमचे गुरुवारी आहेत, त्यांच्या मी माध्यमातून जेव्हा फिरलो संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात, त्यांच्या आरटीसी निवडणुकीला सकाळच्या फिरलो होतो. ते कोणाला घेऊन नाही बंधू गेले. बंधू म्हटले, "माझे तू चल माझ्याबरोबर." कारण आपलं स्वच्छ कारभार होतं ते. त्यामुळं या आपल्या खेड तालुक्यातल्या तिथल्या 12 संघटना ज्या आहेत पतसंस्था, त्या सगळ्यांना आपल्या ऑफिसमध्ये घेऊन तो सगळा त्यांचा एकत्रितपणा करून त्यांची निवडणुकीला हे केलं. ते म्हटले, "पुढच्या वेळेस तुला चान्स 100% मिळेल. तू फिर माझ्याबरोबर." आणि बंधू आता हयात नाहीत तरी पण त्यांची उणीव भासते. कारण काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या होत्या आणि त्या आपल्याला मिळाल्या. कारण ह्या आम्हाला ह्या वयात त्यावेळेच्या ह्याला काही हे काही एवढं हे वाटलं नव्हतं. पण सहकार काय असतं, संबंध कसे असतात, लोकं जोडतात कशी, पैशापेक्षा हे जोडणं महत्वाचं आहे. म्हणून मी आज सगळं तुम्हाला सांगतो ना, की माझ्या वाढदिवसानंतर कालचा जो मला क्षण आहे, तो मला खास बरा वाटला का, की मी आज 5ही जिल्ह्याचे सगळे लोकं बोलवले, 150 लोकांना बोलवलं आणि त्याचं माध्यम वाढवण्याची आणि त्याचा उद्देश हा होता, की ही संस्था वाढवायची आपल्याला. हा उद्देश ठेवून मी त्यांना सगळ्यांना बोलवलं, त्यांना उपकृत केलं, त्यांना सत्कार त्यांची केली, चांगल्या प्रकारे त्यांना हे झालं. आता ते घरी पोहोचलेपर्यंत मी त्यांना फोन केला.
पोहोचलात काय, किती वाजता पोहोचत काय, मग एवढी आपुलकीत केलं तर त्यालाच वाटतं एक चांगल्या प्रकारे काम चाललं. थोडं सांगावं वाटतं. 33 वर्षापूर्वी मायनस मध्ये ही संस्था चालली होती. ही संस्था हातात घेऊन ग्रामीण भागामध्ये फिरून लोकांमध्ये विश्वासार्हता, सेवा आणि त्याचबरोबर पुन्हा कर्ज वाटप करून त्या कर्ज वाटपामध्ये व्याजावरती व्याज न आकारता सुरळीत कारभार करून ऑडिटमध्ये संस्थांतर्गत दर महिन्याला ऑडिट करून ऑडिट अ वर्ग मिळणारच या परीक्षेमध्ये ठाम विश्वास असणारे ही पतसंस्था हा सर्व कारभार पाहिला असताना माधव चव्हाण जे आहेत चेअरमन त्यांनी असं सांगितलंय की नुसतं ह्या इथपर्यंत येऊन त्यांनी थांबलेलं नाहीये. तर सुरुवातीला आपला भाग, आपला समाज, त्याच्यानंतर गाव झाल्यानंतर तालुका आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यक्षेत्र असताना आता त्यांना राज्याची मान्यता मिळालेली आहे, राज्य कार्यक्षेत्र. असं असताना वाढदिवसाला सर्वच हात तुरे स्वीकारतात, परंतु तो वाढदिवस करताना देखील त्यांच्या मनामध्ये सामाजिक तसेच पतसंस्थेचं नाव कसं उंचावलं याचेच विचार सातत्याने कसे असतात याचं एक त्यांनी माहिती आपल्याला सांगितली. 33 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांनी आपला मानस बोलून दाखवलाय, की भविष्यात 25 पतसंस्था राज्यभरात त्यांना उभारायच्या आहेत आणि याच पद्धतीने कारभार अधिक गतिशील करायचा आहे, विश्वासार्हता जपायची. तर याच्या माध्यमातून आपल्याला एकच दिसून येतं, की जर तुम्ही प्रामाणिकपणे लोकांना सेवा दिली, विश्वास जपलात आणि तुम्ही स्वतःला काही नियम लावून घेतलेत, तर त्याचं प्रतिबिंब कसं उमटतं, हे आपल्याला श्री संत सेना नागरी पतसंस्थेच्या रूपामध्ये दिसलेलं आहे. चव्हाण साहेब तुम्हाला उत्तरार्धामध्ये एक प्रश्न असा विचारतो, की जी मायनसमध्ये पतसंस्था होती. मायनस म्हणजे मध्ये ₹60,000 देणी होती तुम्हाला. पतसंस्थेकडे ₹345 काहीतरी शिल्लक होते. हो. असं असताना तुम्ही पदर खर्च करून ते लोकांचे पैसे दिले आणि आज आपण कोट्याची उड्डाणं करतोय असं मी म्हणेन. ते वावगं नाही ठरणार. एक छोटं म्हणता येणार नाहीये. हे मोठंच उदाहरण आहे. हे सर्व करत असताना लोकांचा विश्वास कशाप्रकारे संपादन केलात आणि भविष्यामध्ये तुमचं जे 25 पतसंस्थांचं जे ध्येय आहे, हे ध्येय गाठत असताना व्यवसायाचं आपलं काय उद्दिष्ट आहे? हे आणि त्या माध्यमातून तुमचे जे सर्व सभासद आहेत किंवा पतसंस्थेचे संचालक आहेत, जोडलेला सर्व परिवार आहे, याला या माध्यमातून काय संदेश द्याल? आम्ही सुरुवातीला ते करताना सगळे संचालक मंडळ आम्ही पैसे काढले पहिले सुरुवातीला 5,000, 2,000 त्यावेळची, म्हणजे आता त्याची किंमत 50,000, 100, 1,00,000 होऊ शकेल. तर त्यावेळेला आम्ही ते केलं आणि त्यातून आम्ही पहिले सगळे कर्जदार पहिले होते डिपॉझिटवाले, त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना सगळी रक्कम जमा करून दिली आणि नंतर हळूहळू आम्ही आमचेच पहिले डिपॉझिट ठेवायला लागलो सगळ्यांना आणि मग आमचे समाज बांधव दुकान डबे ठेवले त्यांनी. त्या डब्या रूपानं जे काही रक्कम जमत ती जमा करत गेलो. अशी पहिले जमा करत गेलो आणि जमा केल्यानंतर आम्ही नंतर कर्ज वाटपकडे लक्ष दिलं. त्यावेळेला आम्ही 10,000, 20,000 म्हणजे लय आम्हाला वाटायचे कर्ज देते. असं त्यावेळेच्या त्यावेळी व्हॅल्यू जास्त हां, होती. त्या त्या पद्धतीने करत होतो. असं करता तर आम्हाला माणसं जोडणं महत्वाचं होतं आणि माणसांनी जोडायचं काम केलं सहकार क्षेत्राच्या. कारण सहकारी क्षेत्र त्याशिवाय उभं राहत नाही. सहकार क्षेत्राला माणसं चांगल्या प्रकारे पाहिजे आणि स्वच्छ काम करणारी माणसं अशी भेटत गेली आणि आम्ही जोडत गेलो आणि त्या जोडत गेल्यामुळे त्याचं हे एवढं मोठं वृक्षात आम्हाला दिसते. अजूनही ते वाढावं. आम्ही एवढ्याच थांबत नाही. अजूनही वाढावं आणि आमच्या पश्चातही वाढत राहावं. हीच आमची इच्छा आहे आणि आजपर्यंत आम्ही त्यावेळेला जवळ-जवळ 10-12 वर्ष आम्ही संस्थेकडनं चहाचा आम्हीच खर्च करायचा, आम्हीच कॉन्ट्रिब्युशन करायचं आणि हे करायचं. संस्थेकडनं कधी नाही घेतलेलं किंवा कोणाला मानधनी दिलेली नाही. नंतर मी आपलं काहीतरी वाटलं म्हणून ते ₹25 भत्ता म्हणून कर्मचारी यांना स्टाफला सॉरी संचालकांना भत्ता म्हणून ते मीटिंग हजर असेल त्याला द्यायचं ठरवलं. कारण जाण्या-येण्यासाठी त्याला गाडी खर्च द्या, कम से कम किती वर्ष आपण द्यायचं. मग ते संदीप म्हटलं, "साहेब नाही आता थोडं रुटीन आहे तोपर्यंत सभासदांना पण बसून म्हणजे 3 वर्ष सरळ 10-10% आम्ही डिव्हिडंड पण देतो. त्यामुळं त्यांच्या हिताबरोबर ते म्हणते तुमचाही थोडासा हित बघा. लोकं लांबून येतात आपली सभा संचालक वगैरे त्यासाठी. म्हणून आम्ही ₹25 वरनं ₹100 भत्ता केला. ₹100 वरनं आता ₹800 भत्ता केलेला आहे. पण हे भत्ता आमचे स्टाफ आहेत किंवा हे जे संचालक आहेत, ते घेत नाहीत. फक्त सही करतात त्यावर. अधिकारी ते हे कागद आणतात, पुढे सही करतात आणि ते त्यांच्या अकाउंटला जमा करून डिपॉझिट ठेवलेले असतात. ते घेतलेले नसतात. ते पण तसेच आहेत. उद्या भविष्यात
जेव्हा त्याला आवश्यकता लागेल त्यावेळेला ते एकदम रक्कम मिळणार ते आणि त्याचं व्याजासहितच मिळणार. अशा स्वरूपाचं आम्ही ते हे केलं दिलं. म्हणजे आम्ही संस्था आपली आहे म्हणून काहीतरी वरबडा किंवा काही ठिकाणी चालतं तसं नाही व्यवहार करायचा आपल्याला. एक चांगल्या प्रकारे हे व्हावं असा हाच एकमेव उद्देश होता आणि म्हणून लोकं जोडत गेली. लोकांना विश्वास वाटला. आज बऱ्याच ठिकाणची रेल्वेवरची सुद्धा रिटायर्ड लोकं आहेत ती येतात आमच्याकडे. काही व्यक्ती बघतात आणि काही संबंधित असे असतात ती लोकं समजतं त्यांना. आता समजा तुम्ही आता भेटलात, तुम्ही झाल्यावर तुम्ही ह्यांना सांगितलं, ह्यांनी त्यांना सांगितलं असं. म्हणजे एक विश्वास आहे. तो विश्वास आहे. तो विश्वास नाही टाळा द्यायचा. एक चांगल्या प्रकारे काम द्यायचं. आणि अजूनही आमच्या बाहेरची लोकं जेवढी आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही व्याज त्यांचं दर महिन्याला तिकडे त्यांच्या जवळ पोहोचवतो अकाउंटला डायरेक्ट. 25 शाखा आणि साधारणतः किती व्यवसायाचं उद्दिष्ट आपण आता आगामी काळात ठेवलंय? तर आगामी काळात आता हे 1000 कोटीच्या पुढे जायला लागले. आम्ही भविष्यात 5,000 कोटीच्या दरम्यान जाऊ. असं एक कामकाज जर सगळ्या शाखा सुरू झाल्या तर हळूहळू ते होईल त्यात. कारण आम्ही शाखा काढायची नुसत्या काढायच्या नाहीत. काही ठिकाणी आपण बघतो शाखा इथं ह्या, इथं त्या वळात आहे, त्या वळात आहे असं नाही काढायचं. काढायची तर तिला भक्कम पाया पाहिजे. आता ह्या आम्ही 5 काढल्या ह्या भक्कम झाल्या. ह्या आमच्या 10-10, 12-12, 15-15 कोटीवर आहेत. सगळ्या ग्रामीण भागातल्या पण. त्यामुळे ह्या भक्कम आहेत. त्यामुळे ह्यांच्या फायद्यानुसार पुढच्या काढताना सुद्धा आम्हाला ते भक्कमच काढायचे आणि अशा उद्देशाने एकदम 25 नाही काढणार. पण आहे तोपर्यंत 5-5 करून असं करू दे ते 25. कारण नुसत्या शाखा काढण्यात काही हे नाही. शाखा काय भरपूर निघतील. आम्हाला राज्यस्तरीय परमिशनच मिळाली. त्यामुळे काही काढायला काही हरकत नाही. परंतु त्याचं उद्दिष्ट काय? नुसतं काढायचं आणि मग ह्या संस्थेकडनं तिकडे टाका थोडे पैसे, इकडे टाका असं नाही करायचं. त्या शाखा भक्कम व्हायला पाहिजे. या माध्यमातून जाता जाता तुमचे सभासद असतील, हितचिंतक असतील, सदस्य, संचालक, पतसंस्थेचा जो परिवार आहे त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? की आतापर्यंत जेवढा आम्ही स्वीकारल्यापासून जे काम केलं ते सगळ्यांना सोबत घेऊनच केलं आणि पारदर्शक. माझाही स्टाफमध्ये असू दे किंवा माझे संचालक असू दे, आता पण होऊन गेलेले संचालक असतील, त्यांना इत्थंभूत ह्याची जे काय घडतं त्याची सगळी इत्थंभूत माहिती त्यांना मिळाली असते. म्हणजे उद्या उदाहरण काय, समजा तुम्ही गेलात आणि तुम्ही कर्मचाऱ्याला विचारलात किंवा माझ्या संचालकाला जरी विचारलात तरी तो हीच सगळी माहिती सांगणार. हे त्यांच्यापर्यंत मी पोहोचवलं पहिलं. आणि एक विश्वास संपादन करायचं. नाहीतर काही ठिकाणी कसं असतं, मी चेअरमन आहे, मी कोणतरी आहे, अशा विरोधात नाही राहायचं. एक चांगल्या प्रकारे आपल्याला हे नाव ठेवणं महत्वाचं आहे आणि ते नाव खराब होता कामा नये आणि लोकांनी 5-5 वर्षासाठी जे दिलासा आपल्याला दिलाय, आपली जी पुंजी दिलेली आहे किंवा आपलं काही रक्कम ठेवून पुढच्या भविष्यासाठी त्यांचं नियोजन असतं ते, त्याला तडा लागून द्यायचं नाही. एवढंच एक प्रामाणिक काम करायचं आपण शेवटपर्यंत ठेवलेलं आहे. श्री संतसेना नाभिक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून स्वतःच्या कामाच्या पद्धतीतून एक आदर्श निर्माण करून जी त्यांना संचालक मंडळाची फळी मिळाली, त्या कामाचं प्रतिबिंब त्यांच्यामध्ये दिसून आलं. याच्यासाठी की हल्लीच्या महागाईच्या जमान्यामध्ये निस्वार्थी भावनेने अगदी 100-500 रुपयाच्या मानधनावरती संचालक मंडळ काम करतंय. अशा प्रकारची पतसंस्था म्हणजे अपवादात्मक पद्धतीने पाहायला मिळते. समाजामध्ये ज्या संस्था असतील, व्यक्ती असतील, त्यांची आदर्शवत कामगिरी असेल, ती राज्यसत्ताच्या माध्यमातून जनतेसमोर, नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत आणि भविष्यात देखील आपण प्रयत्न करणार आहे. तूर्तास आपण या ठिकाणी महादेवराव चव्हाण जे आहेत, चेअरमन ज्या संस्थेचे, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या पुढील वाटचालीला या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.